सगळ्यात पहिला फायदा म्हणजे तुपानं अग्निप्रदीपन होतं. खाल्लेल्या अन्नाचं पचन होणं आणि भूक लागण्याची संवेदना निर्माण करणं या दोन्ही गोष्टी तुपामुळे चांगल्या होतात. मन शांत समाधानी राहण्यासाठी सुद्धा तूप खाणं गरजेचं आहे, कारण तूप हे सात्विक अन्न आहे. बरेच दिवस आजारपणानंतर येणारा थकवा किंवा जुनाट आजारांमध्ये येणारा अशक्तपणा दूर करण्यासाठी सुद्धा अशीच तुपाची मदत होते. मरगळ येणं, थकवा येणं, उत्साह नसणं, शारीरिक मानसिक बौद्धिक ताकद कमी झाल्यासारखी वाटणं, विस्मरण होणं, ही सगळी लक्षणं जर तूप नियमित खाल्लं तर कमी होतात. आयुर्वेदामध्ये तूप हे उत्कृष्ट वात पित्त शामक द्रव्य सांगितलंय. जेवढी वाताची सिस्टीम वेगानं काम करत असेल तेवढ्याच वेगानं झीज जास्त होते, बल कमी होतं, कोरडेपणा रखरखीतपणा वाढत जातो. शरीरातला कोरडेपणा नियमित तूप खाल्ल्यानं कमी होऊ शकतो. अंगात वाढलेलं पित्त, अंगात वाढलेली उष्णता कमी होण्यासाठी एक उत्तम औषध म्हणून तूप वापरता येऊ शकतं. ज्यांना उन्हाळ्यात किंवा ऑक्टोबरमध्ये उष्णतेचा त्रास होतो त्यांनी तर न चुकता तूप खायला हवं. तुपामुळे होणारा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तूप शुक्रवर्धक आहे. शुक्र अर्थात प्रजोत्पादन करण्याची म्हणजे रिप्रोडक्शनसाठी आवश्यक असणारा स्त्री आणि पुरुष दोघांमधलाही महत्त्वाचा घटक आहेच, पण शिवाय आपल्या शरीराची इम्युनिटी, आपल्या शरीराचं तेज, आपल्या शरीराचं ओज ह्याच्याशी सुद्धा शुक्र संबंधित आहे. पुरुषांमध्ये काउंट कमी होणं किंवा स्पर्म डिफेक्टेड असणं आणि स्त्रियांमध्ये PCOD सारखे आजार यावर खूप प्रभावी उपाय म्हणजे नियमित साजूक तूप खाणं. नैसर्गिकरित्या गर्भधारणा व्हावी, ती टिकावी, बाळ पूर्ण दिवसांचं शारीरिक मानसिकदृष्ट्या अगदी सुदृढ हवं असेल, तूप खायलाच पाहिजे.